तर माझा उन्हाळ्यामधल्या तुमच्या डाएटसाठी हाच सल्ला आहे की युजुअली लग्न समारंभ, यात्रा अशा ठिकाणी खाताना थोडासा विचार करून खा. नमस्कार. तर आपला दुसरा जो डाएट रिलेटेड महत्त्वाचा प्रश्न आहे की उन्हाळ्यामधला आपला डाएट कसा असावा. आता उन्हाळ्याचे दिवस येत आहेत, तर या दिवसामध्ये आपला डाएट हा बेसिकली बाहेरची जी काही हीट वाढते त्याला अनुसरून असला पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की या काळामध्ये नॉनव्हेजचं सेवन आपण कमी केलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला जे सी फूड्स असतात आणि जे धरणातले मासे किंवा इतर जे जलप्राणी आहेत त्याचे जे फूड असतं, हे फूड ह्या काळामध्ये थोडंसं अस्वच्छ असतं, कारण की पाण्याची पातळी घटत जाते, पाणी थोडं आटत जातं आणि हे पाणी कॉन्सन्ट्रेटेड झाल्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. दुसरी गोष्ट, पाण्यामधनं सुद्धा इन्फेक्शन्स वाढतात, कारण काय होतं की धरणातले जे पाणी आहे हे आटलेलं असतं आणि या पाण्यामधले जे जीवजंतू असतात ते आटलेल्या पाण्यामध्ये मृत्यू पावतात आणि त्याच्यापासून आणखीन हे पाणी घाण होऊन आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि बऱ्याच वेळेला उन्हाळ्याच्याच काळामध्ये आपला फेस्टिवल सीझन असतो, कारण की या काळामध्येच मुलांना शाळेला सुट्ट्या असतात, लग्नांचे सगळे सीझन असतो, वेगवेगळ्या यात्रा असतात. तर या ठिकाणी बल्क क्वांटिटीमध्ये जेवण बनवलं जातं आणि ह्या बल्क क्वांटिटीच्या जेवणातून तुमच्या पोटाला होणारा त्रास हा उद्भवण्याची दाट शक्यता असते. कारण जिथं बल्क क्वांटिटीमध्ये जेवण बनतं त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला अनहायजेनिकपणा येतो, स्वच्छता राखली जात नाही आणि या ठिकाणाहून तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा चान्स आहे. आता खेडोपाडी यात्रा चालू होतील आणि या यात्रांमध्ये नॉनव्हेजचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये वाढतं आणि नॉनव्हेजमधनं होणारे इन्फेक्शन्स आणि पोटाच्या आजाराचं प्रमाण सुद्धा वाढतं. तर माझा उन्हाळ्यामधल्या तुमच्या डाएटसाठी हाच सल्ला आहे की युजुअली लग्न समारंभ, यात्रा अशा ठिकाणी खाताना थोडासा विचार करून खा. जेव्हा तुम्ही प्रवास करताय, म्हणजे आता तिसरा महत्त्वाचा भाग की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत म्हणजे तुम्ही फिरायला जाता, बऱ्याच ठिकाणी तुम्ही टुरिंग करता, मुलांसोबत फॅमिलीसोबत फिरायला जाता, रोड साईड फूड खाऊ नका, नॉन फिल्टर वॉटर पिऊ नका, कारण नॉन फिल्टर वॉटर रोड साईड फूडमधनं तुम्हाला पोटाचे इन्फेक्शन्स होणार आहेत. सो बल्क क्वांटिटीमध्ये जिथं जेवण बनतंय, लग्न समारंभ, यात्रांमध्ये बल्क क्वांटिटीमध्ये खाल्लं जाणारं नॉनव्हेज, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही फिरायला जाताय त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही खाता त्यावेळेला आपण कुठं खातोय, त्या रेस्टॉरंटची क्लीननेस कसा आहे हा थोडासा लक्षात घ्या. नॉन फिल्टर वॉटर पिऊ नका आणि पाण्याचं सेवन जे आहे ते साधारण 4 लिटरपेक्षा जास्त पाणी प्या, कारण आता हीट खूप वाढते ज्याच्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन किंवा हीट स्ट्रोक सारख्या गोष्टी होण्याची शक्यता असते. जे उन्हाचा जो पीक पिरियड असतो म्हणजे साधारणतः सकाळी 11 पासून ते 4 वाजेपर्यंतच्या या पिरियडमध्ये तुमचं जर महत्त्वाचं काम नसेल तर शक्यतो उन्हामध्ये फार बाहेर पडू नका आणि जर पडलात तर त्याची काळजी घ्या. भरपूर पाण्याचं सेवन आणि जेवणाची काळजी ही तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये घेतली तर नक्कीच तुम्हाला पोटाचे आजार होणार नाहीत. धन्यवाद.